नमो बुद्धाय. सर्व उपासक, उपासिका आणि श्रद्धाळू श्रोतागण, या कथेमध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्ही या कथेचा पहिला भाग पाहिला नसेल तर कृपया त्याला नक्की पहा, ज्यामुळे तुम्हाला कथा समजण्यास मदत होईल. पहिल्या भागाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. नमो बुद्धाय. आणि त्या उंच टेकडीवर तो मुलगा नग्न अवस्थेत जातो व सकाळी एका पायावर उभा राहून तपस्या करण्याचे भासवतो, जेणेकरून लोक आपल्याला खूप मोठा तपस्वी समजतील. असं तो सोंग करून तिथे एका पायावर उभा राहतो. जवळच एक गाव असते. त्या गावात खूप श्रीमंत लोक असतात. तर त्या गावातील काही लोक त्या मुलाला पाहतात. अरे, हे कोण तपस्वी आहे? हे तर नवीनच दिसत आहे, एका पायावर उभे आहे. मग ही बातमी लवकरच त्या गावातील श्रीमंत सावकाराला कळते. सावकार आणि काही गावकरी त्या मुलाकडे येतात आणि दर्शन घेऊन विचारतात, महाराज, आपण कोण आहात? तो मुलगा म्हणतो, मी महान तपस्वी साधू आहे. मी माझे दोन्ही पाय जर पृथ्वीवर ठेवले तर पृथ्वी हादरून जाईल, पृथ्वीवर भूकंप येईल. म्हणून मी माझा एकच पाय पृथ्वीवर ठेवतो आणि मी कोणतंच अन्न खात नाही, मी फक्त वायुभक्षण करतो. असं सांगताच सावकार आणि गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसतो. त्या बिचाऱ्यांना माहिती नसते की हा साधू आपल्याला फसवत आहे. ते सर्व गाव आणि सावकार त्याचे भक्त बनतात, त्याची सेवा करतात. मग सर्वीकडे चर्चा होते, बघा ना, काय तपस्वी साधू आहे, एका पायावर उभा राहतो, वायुभक्षण करतो. आणि राजगृहामध्ये सुद्धा त्याचे खूप भक्त बनतात. असं लोकांना फसवत फसवत त्याचे 50 वर्ष निघून जातात. तो लोकांना फसवत जीवन जगत असतो. रात्री झोपतो जमिनीवर, खातो पण घाण, पण लोकांना वाटते की तपस्वी काहीच खात नाही, वायू खातो आणि एकाच पायावर उभा असतो. असा लोकांना ठगत ठगत तो जगत असतो. मग काही दिवसानंतर भगवान बुद्ध खास करून त्या ठग साधूला भेटण्यासाठी त्या टेकडीवर जातात. आणि भगवान बुद्ध टेकडीवर गेल्यावर त्या ठग साधूला म्हणतात, हे जंबूक. त्यांच्या मधुरवाणीत त्या तपस्वीने नाव ऐकून तो म्हणतो, अरे, माझं नाव तर आतापर्यंत कोणालाच माहीत नाही, ह्या संन्याशाला कसं माहीत झालं? आणि मला एकेरी नावाने हाक मारतो. म्हणतो रागाने भगवंताकडे पाहतो. जंबूक भगवंताला म्हणतो, अरे, कोण आहे तुम्ही आणि इकडे कशाला आले? माझं नाव तुम्हाला कसं माहीत झालं? भगवान बुद्ध म्हणाले, जंबूक, मी एक श्रमण आहे, मला आजची रात्र इथं राहू द्या, मी उद्या सकाळीच निघून जाईल. जंबूक म्हणतो, नाही नाही, मी इथे कोणाला राहू देत नाही, माझ्याशिवाय इथे कोणी राहू शकत नाही, तुम्ही इथे नका राहू, निघून जा. भगवान बुद्ध म्हणता, अरे जंबूक, एका रात्रीची तर गोष्ट आहे, आता रात्र पण होत आहे, मी सकाळीच निघून जाईल. मग जंबूकला वाटते, अरे, हे संन्यासी तर खूपच माझ्या मागे लागले, एक रात्रीचा तर प्रश्न आहे, राहू दे त्यांना. मग जंबूक सांगतो, जा, तो समोर मोठा दगड आहे, त्याच्यावर राहा. मग भगवान बुद्ध जंबूकच्या समोरच काही अंतरावर तो दगड असतो, त्या दगडाकडे जातात. आता भगवान बुद्ध यायच्या आधी देवलोकांना सुद्धा समजते की भगवंत येणार आहे आणि भगवंत त्या टेकडीवर येणार आहे. त्यामुळे भगवंत येण्याच्या काही वेळ अगोदर तिथे खूप मोठा पाऊस झालेला असतो आणि पावसामुळे ती टेकडी सर्व स्वच्छ धुवून निघालेली असते आणि सुगंधित वातावरण निर्माण होते, जसं काही लाखो फुलांचा सुगंध त्या वातावरणात पसरतो. मग भगवान बुद्ध त्या मोठ्या दगडावर जाऊन बसतात. रात्र होते. भगवान बुद्ध आपल्या ध्यानमग्न अवस्थेत असतात. जंबूक पण त्यांना दुरून बघत असतो. मग रात्रीच्या प्रथम प्रहरी चतुर्महाराजिक देवता भगवान बुद्ध यांना भेटायला येतात. देवता जेव्हा येतात तेव्हा आपली तेजस्वी आभा घेऊन येतात, दिव्य प्रकाश घेऊन येतात. आणि जंबूक दुरून बघत असतो, काहीतरी आकाशातून चमकत चमकत येत आहे आणि या श्रमणजवळ थांबला आहे आणि काहीतरी बोलत आहे. हे सर्व काही दुरून तो जंबूक बघत असतो. मग अजून थोड्या वेळाने त्या प्रकाशापेक्षाही मोठा प्रकाश आकाशातून भगवान बुद्धाच्या दिशेने आला. पूर्ण जंगल त्या दिव्य प्रकाशाने प्रकाशित झाले. तर कोण आले? देवांचे राजे प्रत्यक्ष इंद्रदेव आलेत. भगवान बुद्धाची सल्ला घ्यायला आले. काही बातचीत झाली. जंबूक बघतोय दुरून, अरे, हे कोणते सत्व आहे ज्याच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण जंगल प्रकाशित झाले? हे कोणतं सत्व आहे व या श्रमणजवळ कशाला आले? मग ते सत्व निघून जाते. अजून थोड्या वेळाने असे सत्व येते की खूप खूप प्रकाशमान, पूर्ण आकाश दिव्य प्रकाशाने लखलख करून जाते.
त्या सत्वाची आभा तर अतिशय तेजस्वी, जसं काय रात्र पण दिवस झाला एवढा प्रकाश. अरे, हे कोणतं सत्व आहे? ह्या श्रमण यांना भेटायला कसं काय आले? कारण जंबूकाला माहीत नसते की हे महाकारुणिक जगतवंदनीय देव आणि मनुष्यांचे गुरु भगवान बुद्ध आहे. हे त्या जंबूकाला माहिती नसते. तर कोण भेटायला आले आता ह्यावेळेस? त्याला नाही कळत. तर तो प्रकाश म्हणजे महाब्रह्मा आलेत, जे सर्व ब्रह्माच्या अग्र आहेत. ते भगवंताची भेट घ्यायला आले होते. पण जंबूकला काहीच कळत नाही. जंबूक हे सर्व काही दुरून बघतच राहतो. त्यानंतर तो प्रकाश पुन्हा आकाशात निघून जातो. जंबूक बघत राहतो. मग सकाळीच जंबूक भगवान बुद्ध यांच्याजवळ जातो आणि विचारतो की मी जो रात्री प्रकाश पाहिला ते कोण कोण तुम्हाला भेटायला आले होते? ते कोणकोणतं सत्व होतं? असं जंबूक भगवान बुद्धाला विचारतो. भगवान बुद्ध म्हणतात, पहिले जे सत्व आले होते ते तर चतुर्महाराजिक देवता होते. मग जंबूक म्हणतो, का तुम्ही त्यांच्यापेक्षा पण मोठे आहात का? भगवान बुद्ध म्हणतात, हो, ज्ञानाने तर मोठा आहे. मग जंबूक म्हणतो, मग त्याच्यानंतर कोणते सत्व आले ज्याच्यामुळे जंगलसुद्धा प्रकाशित झाला? मग भगवान बुद्ध म्हणतात, जंबूक, ते तर देवांचे राजे इंद्रदेव होते. प्रत्यक्ष इंद्रदेव तुम्हाला भेटायला? मग तुम्ही इंद्रदेवापेक्षाही मोठे आहात का? भगवान बुद्ध म्हणता, हो, ज्ञानाने ते आहे. मग जंबूक म्हणतो, नंतर खूप मोठा प्रकाश आला ज्याच्यामुळे रात्रीचा दिवसासारखे वाटले. ते सत्व कोणते होते? मग भगवान बुद्ध म्हणता, अरे जंबूक, ते महाब्रह्मा होते. हे ऐकताच जंबूकच्या पायाची जमीन लगेच खसकते. तो म्हणतो, प्रत्यक्ष महाब्रह्मा तुम्हाला भेटायला? तुम्ही त्यांच्यापेक्षा पण मोठे आहात का? भगवान म्हणतात, हो, ज्ञानाने तर आहे. जंबूक म्हणतो, तुमच्याकडे काय आहे की महाब्रह्मा आले होते? भगवान बुद्ध म्हणतात, महाब्रह्मा माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी आले होते. तरी जंबूक भगवान बुद्धाला ओळखत नाही. तो त्याच्या नासमजीमध्ये म्हणतो, अरे, मी तर इथे 50 वर्षापासून तपस्या करू आलो. मला तर कोणता देव नाही आला भेटायला. तुम्हाला कसे आले? मी तर एका पायावर तपस्या करतो, वायुभक्षण करतो, तरी मला अजून कोणी आले नाही भेटायला. तुमच्याकडे कसं काय आले? तुमच्यात कोणती विद्या आहे? ते देव तुम्हाला भेटायला येतात. भगवान बुद्ध त्या जंबूकाला म्हणतात, हे मूर्ख माणसा, तू 50 वर्षापर्यंत लोकांना फसवत आला आहे आणि स्वतःला फसवत आला आहे. अरे मूर्ख माणसा, मला माहीत आहे ना तू कसा जगतो, काय खातो, रात्री त्या दगडाच्या शिळेवर झोपतो व सकाळी लोकांना फसवतो. मग जंबूकाला स्वतःच्या कर्माची लाज वाटते. त्याला पश्चाताप होतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध लगेच जंबुकाच्या चित्ताची अवस्था जाणतात. आता जंबुकाचं चित्त हे मृदू झालेलं होतं, धर्म धारण करण्यासाठी होतं. भगवान बुद्ध लगेच जे पाणी गाळण्यासाठी जे वस्त्र असते ते जंबुकाच्या अंगावर देतात. तेव्हा जंबूक भगवान बुद्धासमोर दोन्ही गुडघे टेकून हात जोडून बसतो. भगवान बुद्ध त्या जंबुकाला धम्मदेशना देतात. त्याला सांगतात की तो आधी भगवान काश्यप यांच्या काळात भिक्षू होता. त्याने कसे पापकर्म केले व खूप कल्प नरकात कसा राहिला व मग मनुष्य उनीत जरी आला तरी काही पाप त्याचा अजून बाकी होतं. त्याचा विपाक येणारच म्हणून 55 वर्षापर्यंत तो असाच जीवन जगला. घाण खात राहिला, नग्न अवस्थेत राहिला, दगडाच्या शिळेवर झोपला. पण तू कधीतरी भिक्षू पण होता. भिक्षू होण्याचे पण पुण्य आहे. तर मग त्या पुण्य उदय होण्याची वेळ आता आली आहे. भगवानची धम्मदेशना ऐकत ऐकत जंबूकचे सर्व मळ चित्त दोष दूर होत गेले व जंबूक अर्हत झाले. मग अर्हत जंबूक यांनी भगवान बुद्धाला विनंती केली की भगवंता, मला भिक्षू म्हणून स्वीकारा. भगवान बुद्धाने सुद्धा यही भिक्खोय म्हणून त्यांना दीक्षा दिली. स्थवीर जंबुकाचे सर्व पाप नष्ट होतात, सर्व विकार नष्ट होतात, सर्व दोष नष्ट होतात. त्यांचं जीवन सार्थक होते. मग सकाळी सर्व गाव तिकडे जंबूक यांच्या दर्शनासाठी येते. तर बघते काय, भगवान बुद्ध आहेत व जंबूक पण हात जोडून उभे आहेत. मग यातलं शिष्य कोण आणि गुरु कोण? सर्व लोकांच्या मनातील भावना भगवान बुद्ध यांना समजतात व अर्हत जंबूक यांना सुद्धा समजतात. मग लगेच अर्हत जंबूक लोकांना सांगतात, देव आणि मनुष्यांचे शास्ता जगतवंदनीय भगवान बुद्ध माझे गुरु आहेत. माझ्या सर्व मनातील विकार आता निघून गेले आहेत. मग भगवान जंबूकला घेऊन वेळूवनाकडे जातात. बाकी भिक्षूमध्ये पण चर्चा होती की बघा, देव मनुष्यांचे गुरु आपले भगवान बुद्ध घृणित कार्य करण्याला सुद्धा भगवंतांनी आपल्या धम्मदेशनेने धार्मिक केले व त्याचे किती कल्याण मंगल झाले.
भगवान बुद्ध या कथेला अनुसरून 70व्या धम्मपद गाथेमध्ये म्हणतात की जर कोणी व्यक्ती पूर्ण जीवनभर जरी कुशागवताच्या अग्रभागा इतका अति अल्प जरी जेवला व्रत केले तरी तो व्यक्ती खऱ्या धम्माच्या 16व्या अंश मात्र भागाला सुद्धा प्राप्त करू शकत नाही. ही गाथा खूप लोकांसाठी लाभदायक होते. नमो बुद्धाय.